नमस्कार मित्रांनो, डीजेडी पॅकर्स मोअर्स मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपल्याला एक खूप मोठी बुकिंग अशी भेटलेली आहे पॅकर्स मोअर्स, आणि ही बुकिंग सुद्धा पोर्टर पॅकर्स मोअर्स कडूनच भेटलेली आहे. मित्रांनो, मुंबईवरून डायरेक्ट राहूर अहमदनगरच्या पुढेची ही बुकिंग आहे. संभाजीनगर आणि अहमदनगर याच्या मधली ही बुकिंग आहे. मित्रांनो, 450 ते 500 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. आपण पिकअप लोकेशनला पोहोचतोय मित्रांनो आता, आणि काय होतंय आणि काय काय सामान आहे ते आपल्याला पिकअप लोकेशनला गेल्यानंतर मित्रांनो समजेलच. आपण बघूया मित्रांनो काय काय सामान आहे आणि कसं कसं ट्विस्ट होतो या ट्रिपमध्ये, ते आपण संपूर्ण पार्ट याच ब्लॉगमध्ये करणार आहोत मित्रांनो. तर चला तर मग बघूया मित्रांनो ही बुकिंग कशी होती. त्याचं तुम्ही काही टेन्शन नाही. तर भावांनो, आपली गाडी टिटवळ्यावरून भरून झालेली आहे आणि आपण अहमदनगरच्या पुढे जाणार आहे मित्रांनो. आणि हा कमर्शियल शिफ्टिंगचा माल आपण भरलेला आहे मित्रांनो. कमर्शियल शिफ्टिंगचा माल भरलेला आहे आणि आपला रूट असा राहणार आहे मित्रांनो ना, टिटवळा, मुरबाड, आळेपटाण, नगर या मार्गे आपण जाणार आहे. पाटोड्याच्या पुढे आपल्याला 50 किलोमीटर जायचं आहे. 50 किलोमीटर दाहोर गाव आहे. दारूर सॉरी मित्रांनो, दारूर गाव आहे, तिथे जायचंय. आता रात्रीच्या 7:30 वाजलेले आहेत मित्रांनो, आणि आपण हा प्रवास मालशेजच्या घाटामधून करणार आहे मित्रांनो. राघव जो आपल्या बरोबरचा आपला राघव आहे, हा फर्स्ट टाइम आपल्या बरोबर मालशेजच्या घाटातून जातो मित्रांनो. पाऊस थांबायचं नाव घेत नाहीये मित्रांनो. पाऊस तर जबरदस्त चालू आहे, आणि पहिल्याच पावसात काय असेल मुरबाडच्या घाटाची, माळशेजच्या घाटाची अवस्था हे सुद्धा आम्ही तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवणार आहे मित्रांनो. चला तर मग मित्रांनो, ब्लॉग पुढे आपण कंटिन्यू करूया आणि या ब्लॉगचा आनंद नक्की घेऊया. हा ब्लॉगचा आनंद आपल्याला पावसातला आनंद असेल मित्रांनो. पुण्याचे, नाशिकचे ब्लॉग तुम्हाला आम्ही दाखवलेले आहेत. तोच काय रूट नेहमी दाखवायचा, त्याच्याऐवजी आपण नवीन काहीतरी दाखवूया मित्रांनो. चला तर मग हा ब्लॉग कंटिन्यू करूया.
भावांनो, तुम्ही बघितलं असेल आपल्या बरोबर काय झालं होतं कांड. जरा कुठं काय चांगलं भाडं भेटलं आणि जरा कुठं काय लांब चाललो तर कोणी ना कोणी आपल्यावर लिंबू फिरवलेला हायच मित्रांनो. तसं काय बोलायचं नाही मित्रांनो आपल्याला, पण म्हणा काय झालेलं की आपल्या गाडीची एक साईडला गाडी खेचत होती. रात्रीचा प्रवास आहे, माळशेजचा घाट होता मित्रांनो. पुढे आपल्याला माळशेजचा घाट दिसत होता, कारण आपल्याला पुढे जाऊन काही प्रॉब्लेम येऊ नये यासाठीच, कारण आपल्याला ही बीडला ऑर्डर घेऊन जायची आहे मित्रांनो. आणि आपली गाडी जास्त एक साईडला खेचत होती. आणि दुसरी गोष्ट, गाडीला आवाज यायला लागलेला, चर 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 असा. मध्ये मध्ये रेस दिला की काटकुट आवाज यायचा. आपण मुरबाडमध्ये मेकॅनिकल बघितला मित्रांनो, तर तिथं आपल्या गाडीचा जॉईंट क्रॉस जो आहे, जॉईंट क्रॉस अक्सलचा, तो तुटलेला होता मित्रांनो. ते तर करून घेतलंच मित्रांनो आपण. आणि आपल्या गाडीची अलाइनमेंट आणि बॅलन्स सीट पण करून घेतली. रात्री 8:30 वाजलेल्या मित्रांनो, तरी करून घेतली. तो बोलतो करून देतो, त्या म्हटलं करून. गाडी एक साईडला लयच खेचायला लागली, करून घेतली मित्रांनो. जास्त काही पैसे गेलेले नाहीत मित्रांनो, 2300 रुपये आपले गेलेले आहेत तिथे मित्रांनो. चला तर मग आपण आता माळशेजचा घाट आपल्याला 20 किलोमीटर दाखवतोय डिस्टन्स. अजून काय आम्ही जेवलेलो नाही, तर आपण आता पहिले जेवून घेऊया आणि मग माळशेजचा घाट सोडूया मित्रांनो. कारण एकदा जर आपण घाटात लागलो तर आपल्याला पुढे जेवायला काही भेटणार नाही मित्रांनो. त्याच्यामुळे अलीकडे काही भेटलं जेवायला तर आपण जेवण पण करून घेऊया. चला तर मग मित्रांनो ब्लॉग कंटिन्यू करूया आपण. रस्ता पण खूप खराब आहे मित्रांनो, वन वे रस्ता आहे. रनिंग काय उठत नाही, गाडी 20च्या आणि 25च्या स्पीडने चालते मित्रांनो. आणि हे बघा मित्रांनो काय झालं बघून घ्या, ट्रक खाली गेलेली आहे मित्रांनो. वन वे रस्ता असल्यामुळे असा मॅटर होतोय मित्रांनो. हे बघा, बघून घ्या मित्रांनो ट्रकची काय अवस्था झाली. ट्रक पूर्णपणे गेलेला आहे मित्रांनो खाली. हे म्हणून वन वे जेव्हा रस्ता असतो, कारण रस्त्याची कामं चालू आहेत मित्रांनो, त्यांना बी दोष देऊन काय उपयोग नाही. पण त्याने खूपच गाडी खाली दाबली मित्रांनो. चला, गणपती बाप्पा मोरया आणि सुखरूप प्रवास आपला घडू. चला तर आपण बाबांनो रात्रीच्या 11:45 वाजलेले आहेत आणि आपण आता माळशेजच्या घाटामध्ये आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन पदस्पर्शाने झालेल्या खिंडीमधून आपण जातोय मित्रांनो. रस्ता एवढा खराब आहे आणि पुढे पाऊस चालू आहे, पुढचं काही दिसत नाही मित्रांनो. एक टनेल आपण क्रॉस केलेला आहे. चला तर मग बघूया काय होतंय, कारण आपल्याला सकाळपर्यंत तिथे पोहोचायचं आहे. आळेफाट्याचा सीएनजी पंप चालू असतो का नसतो मित्रांनो, मला कमेंट करून सांगा. कारण आम्ही सीएनजी पंपासाठी आम्हाला आळेफाटा बेस्ट वाटतोय. आम्हाला सांगितलं की सीएनजी पंप आळेफाट्यामध्ये मिळेल. बघूया आता मित्रांनो काय होतंय. चला मग पुढे.
मित्रांनो आपल्याला CNG भेटलेला नाही. CNG पंप अजून 30 किलोमीटर लांब आहे. त्याच्यामुळे आपण आता पेट्रोल टाकून घेतलेलं आहे मित्रांनो 500 रुपयाचं. कारण गाडी कुठे बंद पडू नये, कारण आपली गाडी CNG वरती आता 10 ते 15 किलोमीटर जाते. पुढे 15-20 किलोमीटरचा आपल्याला प्रॉब्लेम येणार होता. म्हणून आपण पेट्रोल पंपावर इथे पेट्रोल घाट उतरल्यानंतर आपल्याला कृष्णा पेट्रोल पंप आहे, त्या पेट्रोल पंपावर आपण पेट्रोल भरून घेतलेलं आहे. आणि आता आपण सरळच जातोय मित्रांनो. चला तर मग बघूया मित्रांनो. हा राज्यमार्ग 46 राज्यमार्गावरती आहे आपण. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. सकाळच्या 6 वाजलेले आहेत मित्रांनो आणि आपण आता अमळनेर इथे पोहोचलेलो आहे. आपल्याला पाटोडा हे गाव पण जाताना पाहायला मिळणार आहे. भास्कर पेरे पाटल्यांचं पाटोडा गाव. चला तर मग मित्रांनो बघूया पुढे आपण. सूर्यनारायणाचं दर्शन झालेलं आहे आपल्याला सकाळचं.
नमस्कार मित्रांनो, अशा तऱ्हेने आपली ट्रिप एंड केलेली आहे. आपण टिटोळ्यावरून केज, बीड जिल्हा केज इथे घेऊन आलेलो होतो. इथून कळंब 30 किलोमीटर आणि हा म्हणजे कळंब लातूर सोलापूर मार्ग जात होता हा मित्रांनो. बीड पण एक 50-60 किलोमीटर लांब राहत होतं. तर बीड आपण क्रॉस करून पुढे गेलेलो केज मध्ये. हे पाटोड्यावरून पुढे गेलेलो मित्रांनो. ही ट्रिप आपल्याला पडली मित्रांनो 17,500 रुपयाची मित्रांनो. 450 किलोमीटरचा डिस्टन्स होता मित्रांनो टिटोळ्यावरून. जबरदस्त अशी ट्रिप आणि यशस्वीरित्या सुखरूप ठेवलेली आहे. ही ट्रिप हॉस्पिटलची ट्रिप होती. सगळं ओपीडीचं सामान होतं मित्रांनो. रिस्क खूप होती कारण काचेच्या वस्तू त्याच्यामध्ये होत्या. तर सगळं व्यवस्थित आपण आणून सामान ठेवलेलं आहे. एकाही काचेला तडा न जाता हे पूर्णपणे व्यवस्थित आणून ठेवलेलं आहे मित्रांनो. चला तर मग भेटूया मित्रांनो नेक्स्ट ब्लॉगमध्ये. व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. चला तर भेटूया मित्रांनो नेक्स्ट ब्लॉगमध्ये.